माननीय भगवानराव वाघमारेजी, लालाजी, सूर्यकांतजी आणि मंचावर उपस्थित असलेले सर्व दोन्ही पक्षाचे नेते मंडळी, उपस्थित सर्व परभणीकर मित्र आणि बंधूंनो, सर्वप्रथम मी सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने आपलं सगळ्यांचं खूप खूप हार्दिक अभिनंदन करतो। त्याचबरोबर या दोन्ही पक्षाच्या नेत्यांचं देखील मी या ठिकाणी खूप खूप हार्दिक अभिनंदन करतो आणि विशेष करून परभणीकरांचंही मी या ठिकाणी अभिनंदन करतो की त्यांनी आज या राज्यामध्ये बिकट परिस्थितीमध्ये त्यांनी जे पक्ष आज संविधानाच्या माध्यमातून या राज्यामध्ये राजकारण करतायत अशांच्या पाठीमागे त्यांनी राहून या देशाच्या संविधानाचं रक्षण करणाऱ्या या परभणीकरांचं देखील मी या प्रसंगी खूप खूप अभिनंदन करतो। आज आपल्या समोर अनेक आव्हानं आहेत, राष्ट्रीय स्तरावरची आव्हानं आहेत, राज्य स्तरावरची आव्हानं आहेत, महापालिकेच्या अनुषंगाने इथल्या व्यवस्थेची देखील आपल्यासमोर अनेक आव्हानं आहेत आणि त्या आव्हानांना सामोरे जाऊन आपल्याला येत्या काळामध्ये एक चांगलं काम या शहरासाठी करायचं आहे। एक विकासाभिमुख काम आपल्याला या शहरामध्ये या आघाडीच्या माध्यमातून करायचं आहे। माझी या प्रसंगी सन्माननीय खासदार साहेब आणि आमदार साहेबांना विनंती आहे की काँग्रेस पक्षाने जेव्हा आपण या ठिकाणी जी आघाडी केली ती आघाडी करताना आम्ही मोठ्या मनाने आपल्यासोबत आघाडी केली, परंतु येणाऱ्या सत्तेमध्ये आता आपण मोठ्या मनाने काँग्रेसला त्यामध्ये सहभागी करून घेणं हे इथल्या काँग्रेसच्या आणि परभणीकरांना अपेक्षित आहे आणि निश्चितपणाने आपण या ठिकाणी या पद्धतीने काम कराल। या प्रसंगी मी पुन्हा एकदा आपल्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांना, नेत्यांना आणि सर्व परभणीकरांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि अधिक न बोलता माझ्या शब्दांना विराम देतो। जय हिंद, जय भारत।